संकष्टी चतुर्थीचे ज्यांना व्रत सुरू करायचे असेल त्यांनी अंगारकी चतुर्थीपासून सुरुवात करावी। दर महिन्यात पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात जी चतुर्थी येते त्याला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात। पण जेव्हा हीच संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात। एक अंगारकी चतुर्थीचे व्रत हे 21 संकष्टी चतुर्थीच्या पुण्याचे फळ देते, म्हणून या अंगारकी चतुर्थीचे महात्म्य फार विशेष मानले जाते। ज्यांना वर्षभर संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे शक्य होत नाही त्यांनी फक्त या एक दिवस अंगारकी चतुर्थीचा व्रत उपवास करावा। वर्षातून अशी ही अंगारकी चतुर्थी फक्त 2 किंवा 3 वेळाच येते। माघ कृष्ण चतुर्थीला जर अंगारकी चतुर्थीचा योग आला तर तो फारच पुण्यदायी समजला जातो। संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे जे नियम आहेत तेच नियम आणि तोच गणेश चंद्र पूजेचा विधी सारा अंगारकी चतुर्थीचाही आहे। फक्त बदल एवढाच की संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयानंतर नैवेद्य आरती करून त्याच रात्री भोजन पारणे करतात, परंतु अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याने त्याच रात्री भोजन करू नये। दुसऱ्या दिवशी सकाळी पंचमीला स्नानानंतर गणेशाचे पंचोपचार पूजन करून भोजन पारणे करावे, हा एकच फरक आहे। या व्रताची सुरुवात कशी करावी तर जेव्हा अंगारकी चतुर्थी त्या दिवशी पहाटे गणेशाचे स्मरण करत दिवसाची सुरुवात करावी। त्यानंतर आपल्या घरातील पूजेच्या स्थानी अर्थात देवघरासमोर बसून व्रताचा हेतू गणेशाला सांगावा आणि व्रताचा संकल्प सोडावा। कुमकुम मिश्रित अक्षता वाहून गणपतीचे आवाहन करून गणपतीच्या द्वादश नाम स्तोत्राचे पठण करावे। ते झाल्यावर बाप्पाला जलपंचामृताचे स्नान घालत गणपती अथर्व शीर्षाचा अभिषेक घालावा। जानवे, कापूस वस्त्र, गंध, दुर्वा, लाल फूल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, फळ, विडा, दक्षिणा अर्पण करून धूप दीप कापूर लावून आरती करावी। 108 वेळा ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा। शक्यतो निराहार राहून उपवास करावा, पण ज्यांना जमणार नाही त्यांनी दूध फळे खाऊन उपवास करावा। गणेशाच्या मंदिरात जाऊन दर्शन करून यावे आणि गणेशाचे नामस्मरण करत संपूर्ण दिवस व्यतीत करावा। रात्री चंद्रोदयाच्या वेळी शुचिर्भूत होऊन गणेशाची निष्ठापूर्वक पूजा करावी। बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा। त्यानंतर अंगारकी चतुर्थीची कहाणी वाचावी आणि घरातल्या सर्वांना तीर्थप्रसाद वाटावा। दुसऱ्या दिवशी सकाळी व्रताची पारणे करून उपवास सोडावा। मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू करावे। 4, 7, 11, 21 अशा चतुर्थ्या पूर्ण करून व्रताचे उद्यापन करावे। व्रताच्या सर्व नियमांचे पालन करून हे संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदून आनंदाचे वातावरण पसरते। एक प्रकारचे समाधान लाभून सर्व संकटांचा नाश होतो। बोला गणपती बाप्पा मोरया।